डोळे पाहती सुंदर मार्ग, नाक टिपती सुगंध छान. डोळे पाहती सुंदर मार्ग, नाक टिपती सुगंध छान. जीव वदते कोमल स्वर, कान ऐकती गोड गान. त्वचा मायेचा स्पर्श जाणती, त्वचा मायेचा स्पर्श जाणती. पाचही इंद्रिये देहाते, हात जोडती पाय चालती, हात जोडती पाय जाणती. सगळे मिळून रचती देह, नाही कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ, नाही कुणीही श्रेष्ठ कनिष्ठ. सर्वांमध्ये एकच स्नेह. इंद्रिय शिकवे आपुल्यास, भिन्न असूनही राहावे. इंद्रिय शिकवे आपुल्यास, भिन्न असूनही राहावे. माणुसकीचा हात धरूनी बंधुभाव हा जपावा विशेष. धन्यवाद. आज वारी कशी काय आली इकडे? नाशिक सोडून बरे जड झालं. तरी काय काढलं ती सहज फेरी? अरे अरे शामराव, एका दमात किती प्रश्न विचारताय. सध्या फिरस्तीची वेळ आहे ना. काय करणार बाबा, ह्या पोटासाठी फिरावं लागते. असं तर चला घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. चला चला, कामाचं बघू नंतर. आधी पोटोबा मग विठोबा. चला. दोघेही जातात. नासिका, कर्णिका, नयनकुमार, हस्तकराज, पदकुमार इत्यादी अवयवांचा गमतीदार संवाद सुरू होतो. काय ग जीवाताई, नेहमी तू गडबडीत असते, आज गप्पा गप्पा काय एवढी उदास नाबर झालेली आहे? काय सांगू बाई, मला ना या पोटोबाच्या खप्प्याची मोठी चिड आली. अरे ती गप्पा? अगं काय म्हणून काय विचारतेस. आता मगाशी तू रामराव आणि शामरावचं बोलणं ऐकलंस ना. त्यांना वनवन हिंडावं लागतं. कोणाही माणसाला विचार, सारी धडपड कशासाठी, तर पोटासाठी. आणि या पोटोबामुळे आपली पण फरफट होते. शिवाय सगळा मान सन्मान तो पोटोबाला. परवा तर त्याचं आणि माझं भांडणच झालं. कशावरून ग? अगं दरवेळी तो आपल्याला म्हणते तो जेवढं म्हणेल तेवढीच खायची सक्ती. एखाद्या वेळी जर मला आवडलेला पदार्थ मी जास्ती खाल्लं की झालं त्याचं गुरगुस. वैताग नुसता. खरंच ग बाई, पोटोबा असे नुसतं बसून खातात. आपल्यासाठी काही काम करत काही नाही. ही बघा काय ग नासिका, तुला काय वाटतं? कशाबद्दल? अगं ही गडबडी तक्रार करते की पोटोबा असे काहीच काम करत नाही, नुसतं बसून खातात. मग त्यात खोटं ते काय? माझंच बघ ना, रात्रंदिवस मी सतत माझं श्वास घेण्याचं कार्य सतत चालूच असतं, पण हे पोटोबा मात्र काहीच करत नाही. हे काहीच काम करत नाही. उलट सर्वांवर गुरगुरतोय. जो उठतो तो कशासाठी, पोटासाठी म्हणून सर्वांना राबून घेत असतो. मी सुद्धा हेच म्हणते. मी नेहमी बघण्याचे कार्य करीत असते. झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालते ते मीच. मी नसते तर पुरे तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकण्याचं काम करते, माणसाच्या जीवनावर मदत करते. माझ्या जीवन काय म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्तच महत्वाचा आहे बरं का. श्वास घेण्याचं कार्य माझं सतत मी करत असते. माणूस श्वास घेतल्याशिवाय जिवंत राहू शकेल काय? आणि माझ्यामुळे तर माणसाचं जीवनाचं अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माणूस माझ्यामुळे चालू शकतो. आपण सारे जण सर्व कामं करतो, पण हे पोटोबा मात्र नुसते आयते बसून खातात. तेव्हा आता आपण या पोटोबा विरुद्ध संप करूया आणि मेंदूराजन साहेबांकडे याची तक्रार करू. होय होय, आमची तयारी आता संप करण्याची. आजपासून मी बघणारच नाही. मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागतो. मी ऐकणार नाही आणि मी बिलकुल खाणार नाही. आणि दंतराजांना सुद्धा या संपात सामील करून घे. मी घास उचलणार नाही. मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही. मग त्या पोटोबाला नक्कीच बदल घडेल. काय म्हणालात? माझ्यावर खोटे आरोप लावताय आणि माझ्या विरुद्ध तुम्ही मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करणार आहे? मी पण मेंदूराजे साहेबांकडे तुम्हा सर्वांची तक्रार करणार आहे की तुम्ही सर्व माझ्यावरती खोटे आरोप लावता. सर्वजण मेंदूराजाकडे जातात. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. या मंडळी, पोटोबा प्रधान आले की नाही? मी तर केव्हाच आलोय महाराज. पोटोबा, या सर्व मंडळीची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही. नुसता खाता आणि दुसऱ्यावर गुरगुरता. महाराज, बोलताना जरा बेअर्थी होते. कसूर माफी असावी, पण मी काहीच काम करत नाही हे खोटे आहे. होय, मी अधेमध्ये गुरगुरतो, पण हे यांच्यावर नव्हे, ती माझी सवयच आहे. त्याशिवाय शरीररूपी राज्याचा कारभार तरी कसा चालणार? आता हेच बघा ना, या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण जीव रस मिळाला नाही म्हणून या
सर्वांचे चेहरे बघा कसे सुकून गेले. नयन कुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असे पहा, आपण सारे एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचे राज्य सुरळीतपणे कसं चालणार? आपल्या देशाचे राज्य चालते ते आपल्या एकतेमुळे. पाय चालतात ते रस्ता डोळ्याने दिसतो, म्हणून सर्व काम होतात ते पोटोबामुळे. आपल्याला जीवन रस मिळतो म्हणून त्याने अन्न खाले नाही तर लिए बिना सभी प्रकार के मतभेद बातचीत और संवैधानिक माध्यमों से सुलझाऊंगी. प्रतिज्ञा करती हूँ कि मैं जाति संप्रदाय क्षेत्र धर्म अथवा भाषा का भेदभाव किए बिना सभी भारतवासियों की भावनात्मक एकता और सद्भावना के लिए कार्य करूंगी. जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली कारण की ते विद्यार्थ्यांना, प्रत्येक हुशार विद्यार्थ्याला शिक्षण हे मोफत मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे मिझोराम सारख्या त्याचप्रमाणे पंजाब तसेच आसाम हे राज्य होते. या राज्यांमध्ये असंतोष माजलेला होता, अशांतता पसरलेली होती. तर या तिघही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी एक शांततेचा करार घडवून आणला आणि या तिघही राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित केली. आज आपण रेल्वेमध्ये रिझर्वेशन करत असतो, आरक्षणाचा एक भाग असतो. ते आरक्षण त्यांनी सर्वप्रथमतः संगणकीकृत. हिंदुस्तान मेरी जान, हिंदुस्तान हिंदुस्तान मेरी जान मेरी शान है. हिंदुस्तान हिंदुस्तान हम करते हैं ये वादा मां, तेरी आंखों में का सोना आने देंगे, दे देंगे जान. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम. वंदे केसरी आसमान